असं फक्त असं फिरवायचं. इथं समोर या, समोर या. इथं उभा व्यवस्थित घ्या. असं चालू आहे बघा. आता इकडे गेलो मुलांचं पाय बी बसूया की बसूया तर बसूया. असं खाली पाय देऊ हो सर आहे बंद बाहेर घालते ना. खतरे देनी दम हो हिंद दोन विद्यार्थी NSS ट्रॅकसूट घातलेले अंदर भरले जिओ टॅग श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच NSSचे सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे मी आमदार गायकवाड जोरदार ताळीने स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. चैत्यभूमीची माती दुःखाने होरपळून गेली होती. वाऱ्याची ती लाट किंकाळ्या पडत होती. सागराची शांतता भंगली होती. बा भीमा परत या म्हणत होती. चैत्यभूमीवर भीमज्योत तेवत होती. 6 डिसेंबर रोजी कोटी कोटी लेकरं पोरती झाली होती. देशाचा मार्गदाता निघून गेला होता. आजन्म संविधानाची सावली देऊन गेला होता. अशा या महासूर्याला कोटी कोटी प्रणाम करतो. त्यानंतर त्यांनी नेहमी विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे विचार रुजवून व्यक्तिमत्व विकास घडावा या हेतूने NSS विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. ते NSS विभागाचे समन्वयक तथा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अण्णासाहेब ठाकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज संगमेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बोवा सर, ज्यांचं मार्गदर्शन किंवा व्याख्यान या ठिकाणी होणार आहे ते आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, मराठी विभाग संगमेश्वर कॉलेज, त्याचबरोबर ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉक्टर मुलीमणी सर, हिंदी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर, ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल श्री संतोष कुलकर्णी सर, इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि NSS स्वयंसेवक. वास्तविक पाहता असे उपक्रम आपण का आयोजित करतो तर त्या व्यक्तीचं जे कार्य आहे ते तुम्हाला कळावं, जेणेकरून आपल्याला थोडी तरी माहिती त्याच्यातून मिळावी, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि आपण आपलं जीवन जगत असताना या थोर व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांनी जी मूल्य त्यांच्या जीवनामध्ये जोपासली आणि त्यांनी यशापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला, तोच आपण थोड्या प्रमाणात का होईना आपल्या जीवनामध्ये रुजवावा, हाच या पाठीमागचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे
मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत करतो व थांबतो. धन्यवाद. NSS Club 2. धन्यवाद सर. यानंतर कुमारी वैष्णवी मळेवडी यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्या. अभ्यास या विषयावर 2009 मध्ये पूर्ण केली. तत्वज्ञान विषयात बंदिस्त विभागातून MA पूर्ण केले. 2011 पासून संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे अध्यापक मराठी भाषा व साहित्य अध्यापन करत आहेत. त्यांचे प्रकाशित ग्रंथ समाज भाषा विज्ञान व दलित कथा मांडणं, वैचारिक साहित्य स्वरूपत्वे, सम्यक लेखक योगीराज वाघमारे, आंबेडकरवादी समीक्षा रूपे, दलित भारतीय दलित चळवळ आणि साहित्य डॉक्टर कृष्णा तिरवले गौरव ग्रंथ. त्यांचे पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र अनुदान परिषद बुलढाणा चा तुकामणी साहित्य पुरस्कार 2013, अस्मितादर्श वैचारिक लेखक पुरस्कार 2015, बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेडल चा अण्णाभाऊ साठे आदर्श पुरस्कार 2016, आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर नागपूरचा राष्ट्रीय संशोधक पुरस्कार 2019, राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार 2024. त्यांचे संशोधन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लघु संशोधन प्रकल्पांतर्गत आंबेडकरी जलद साकार हरिभाऊ तोरणे व्यक्ती आणि मांडणं या विषयावर संशोधन 2019 मध्ये पूर्ण केले. PhD चे विद्यार्थी संशोधन करीत आहेत. अस्मिता सक्षम समीक्षा परिवर्तनाचा वाटसरू फडकी दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका इत्यादी असा त्यांचा थोडक्यात परिचय. NSS Club 2. धन्यवाद. त्यानंतर अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. तरी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सारेपुत्र तुपेरे सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बोवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी मनोगतासाठी मी कुमारी श्रुती आगाशे याला विनंती करतो. कोई चीख कर गया, कोई चिल्ला कर गया, पर सूर्य के बाहर बैठने वाला लड़का भारत का संविधान लिख कर गया. प्रथमतः मी भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. मित्रांनो, ज्या वेळेस या भूमीवर धर्म अधर्म यांचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं, 4 वर्णांमधून 4000 जाती निर्माण झाल्या होत्या, माणसांपेक्षा दगड धोंड्यांना जास्त किंमत होती. इथल्या माणसांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता. म्हणजे इथल्या सामान्य माणसांची अशी परिस्थिती निर्माण झाली असताना इथल्या सामान्य माणसांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला आणि त्या महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छाताडावरती पाय ठेवून 1000 वर्षांपासून निर्माण झालेल्या विचारांची वटवृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उद्धार केला, उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली. स्वतःच्या बुद्धीचा वापर त्यांनी समाजासाठी केला. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा उपदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कोणालाही शब्दात मांडता येणार नाही असा अष्टपैलू महत्वाचा प्रवर्तकाचा 6 डिसेंबर 1957 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन करते. जय. NSS Club 2. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सारेपुत्र तुपेरे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूरमधील
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं आयोजित आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये मंचावरती उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आदरणीय अण्णासाहेब साखरे सर, ग्रंथालयाचे प्रमुख आदरणीय मुलिमणी सर, हिंदी विभाग प्रमुख आदरणीय गुड्डे सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र असं अभिवादन करतो. खरं तर आजच्या दिवसाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहेच. खरं तर हा दिवस 6 डिसेंबर आपल्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. डोळ्यामध्ये पाणी आणणारा दिवस आहे. मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागृत करणारा आजचा दिवस आहे. त्यामुळं आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो जनसमुदाय चैत्यभूमी मुंबई येथे आज एकवटलेला आहे. अगदी 20-25 लाखांपर्यंतची माणसं तिथे एकत्र येतात. ती एकत्र का येतात याचं कारण जर आपण शोधलं तर त्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची जी आस्था आहे, जे प्रेम आहे, जी आपुलकी आहे आणि ती दडलेली आहे. त्याच्यामुळेच ती पावलं त्या चैत्यभूमीकडे वळत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या निमित्ताने ज्यावेळेस तो प्रसंग घडलेला होता, महापरिनिर्वाण दिन ज्या दिवशी झालेला होता, त्यावेळेस केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये दुःखाचा डोंगर लोकांच्या मनामध्ये दाटलेला होता. आपण पाहतो की खेड्यापाड्यातली लोक त्या दिवशी अगदी चालत मुंबईकडे गेलेली होती आणि ज्या दिवशी म्हणजे 7 तारखेला बाबासाहेबांचं पार्थिव देह ज्या मुंबईला आणण्यात आलेला होता, तर त्यावेळेस हजारो लाखो लोक तिथे येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख ज्याला आपण म्हणतो ते व्यक्त करत होते. 6 डिसेंबरला ज्यावेळेस बाबासाहेबांचं ज्याला आपण म्हणतो की अंत्यविधी ज्यावेळेस झाला, त्यावेळेस असं म्हटलं गेलं की एक महासूर्याचा अंत तिथं झालेला आहे असं म्हटलं गेलं. परंतु निसर्गाचं एक चक्र आपल्याला माहित आहे मित्रांनो की कधीही सूर्य अस्ताला जात नाही. खरं तर मराठीतलं हे वाक्य जॉग्राफिकली खोटं ठरतं, कारण सूर्य कधीच अस्ताला जात नाही. सूर्य मावळला, सूर्यास्त झाला असं जे म्हणतो ते रूढ भाषिक अर्थानं जरी योग्य असलं तरी ती नैसर्गिक सत्तेच्या आधारे मात्र आपल्याला ते खरं मानता येत नाही, कारण सूर्य कधीच अस्ताला जात नाही. आणि म्हणून 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन जरी झालेलं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही आपल्यामध्ये आहेत. कोणताही महापुरुष कधीही मरत नसतो मित्रांनो. तो आपल्या विचारातून, आपल्या कार्यातून, आपल्या दिलेल्या चळवळीतून तो आपल्याला प्रेरणा देत असतो, आपल्या बरोबरती असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा, त्यांचं व्यक्तिमत्व हे अलौकिक स्वरूपाचं मानलं जातं. अलौकिक याचा अर्थ फार चमत्कारिक असा मी घेत नाही, तर एक असामान्य अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि अनंत पैलूचा महायोद्धा म्हणून मराठी साहित्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला जातो. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत, कार्य आहेत, ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. खूप आपण त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो. त्याबरोबरच एक घटनातज्ञ, कायदेतज्ञ, ज्याला आपण वाङ्मयाचे अभ्यासक म्हणून किंवा ज्याला स्त्री उद्धारक म्हणून, सामाजिक चळवळीचे जनक म्हणून, कृषीतज्ञ म्हणून, कायदेतज्ञ म्हणून, अर्थतज्ञ म्हणून अशा कितीतरी पैलूंच्या अंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या वैचारिक भावजीवनामध्ये अस्तित्वात असलेले पाहायला मिळतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की केवळ एखाद्या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्याला त्या सगळ्याच पैलूंवरती बोलता येणार नाही आपल्याला. आणि म्हणून त्याचा एखादा पैलू तरी किमान आपल्यापर्यंत पोहोचवावा म्हणून मी काल साखरे सरांना म्हणालो की मी बोलतो, काय हरकत नाही. एकतर प्राचार्यांचा आदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम म्हटलं की माझ्यासारख्या सामान्य माणसाला, विद्यार्थ्याला टाळता येणार नाहीच, कधीच आयुष्यात कधी तसं होणार नाही.
आणि म्हणून एकतरी पैलू आपण विद्यार्थ्यांसमोर या निमित्ताने ठेवावा म्हणून मी रात्री विचार करत होतो की सगळं काही व्यक्तिमत्व आपल्याला ठेवता येणार नाही, परंतु एखाद्या घटकाच्या अनुषंगाने आपल्याला बोलता येईल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये मला त्यांच्यातला एक ग्रंथकार जो आहे तो ग्रंथकार खूप महत्वाचा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ग्रंथांवरचं प्रेम जगजाहीर आहे. केवळ महाराष्ट्रातल्या माणसाला आणि देशातल्या माणसांनाच माहीत नाही, तर जगभरातल्या माणसांना माहीत आहे की त्यांच्या एवढा ग्रंथप्रेमी जगात दुसरा आहे का नाही हे वाक्य मला सांगता येणार नाही, परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथांवरती प्रेम असणारे बाबासाहेब होते. 24 तासांपैकी 21 तास पुस्तकांच्या सानिध्यात राहणारे बाबासाहेब आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आदर्शवत असलेले आहेत. आणि हा अभ्यास जो त्यांनी केलेला आहे तो काही एकाच क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. तर आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन जर पाहिलं तर वेगवेगळ्या विषयांवरच ते वाचत असायचे. भाषा असेल, साहित्य असेल, लोकसाहित्य असेल, तत्वज्ञान असेल, राजकीय विचारांचं असेल, संस्कृतीचा अभ्यास असेल, आर्कॉलॉजी सारखा विषय असेल, तर अशा अनंत विषयांचं वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. का करत होते हा प्रश्न जर आपण थोडासा विचारला तर त्याची उत्तर आपल्याला बाबासाहेबांच्या चरित्रात सापडतात. आणि त्याचं उत्तर आपल्याला एकच सापडतं की ते म्हणायचे नेहमी की मी जे अभ्यास करतोय, वाचन करतोय, खरं तर रमाबाईंचा आणि बाबासाहेबांचा जो संवाद आहे, पत्ररूप संवाद जर आपण वाचला तर आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या देशावरती, या राष्ट्रावरती, इथल्या भूमीवरती किती मोठ्या प्रमाणात प्रचंड असं प्रेम होतं. आणि म्हणून राष्ट्रप्रेमी जर आपल्याला कोणाला शोधायचं असेल तर बाबासाहेबांनी एवढा राष्ट्रप्रेमी दुसरा कोणी नाही असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण या देशातल्या प्रत्येक गोष्टीवरती बाबासाहेबांची अतिशय निष्ठा होती. आणि म्हणून ते जे अभ्यास करायचे ते कशासाठी करायचे तर परदेशात जाऊन नोकरी करायची आणि तिथं पैसा मिळवण्यासाठी त्यांनी कधी अभ्यास केला नाही. तर या देशामध्ये येऊन इथले प्रश्न जे आहेत, इथला जो समाज आहे, इथली जी भूमी आहे तिला उज्ज्वल करण्यासाठी, तिला विकसित करण्यासाठी ते अभ्यास करत होते, अहोरात्र अभ्यास करत होते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली पुस्तकं वाचत असताना त्यांचे काही सिद्धांत जे आहेत ते त्यांनी तयार केलेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण त्यांच्या ग्रंथकाराचा पैलू ज्यावेळेस समजून घ्यायला लागतो त्यावेळेस त्यांनी तर ग्रंथ वाचलेलेच होते, वेगवेगळ्या भाषांमधले वाचलेले होते, फक्त मराठी आणि इंग्रजी हिंदीतलेच वाचले नव्हते, तर जगातल्या अनेक भाषांमधले ग्रंथ अनुवाद रूपानं का असेना परंतु त्यांनी वाचून काढलेले होते. तत्वज्ञानामधले वेगवेगळे फिलॉसॉफर जे आहेत त्यांची फिलॉसॉफी वाचून काढलेली होती. संस्कृतच्या संदर्भामधला उल्लेख बऱ्याच वेळा येतो. त्यांना संस्कृत शिकवू दिलं नव्हतं, जात नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी बाहेरून संस्कृत भाषा शिकली आणि संस्कृत मधल्या ग्रंथांचं सुद्धा वाचन केलेलं होतं. आणि मग इथले वेद असतील, पुराण असतील त्यांचाही त्यांनी अभ्यास केलेला होता. आणि मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांना लक्षात आलेलं होतं की आपल्याला जर काही सामाजिक परिवर्तन करायचं असेल, तर बदल घडवायचा असेल किंवा देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला काही चळवळी उभारल्या पाहिजेत. आणि त्यांनी सामाजिक चळवळी उभारल्या, राजकीय चळवळी उभारल्या, परंतु त्यांनी ग्रंथ चळवळ सुद्धा उभारलेली होती. आणि त्यांनी तब्बल 30-35च्या वर त्यांचे ग्रंथ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाविषयी ज्यावेळेस आपण चर्चा करायला लागतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की त्यांचे बहुतांश ग्रंथ हे इंग्रजी भाषेतून त्यांनी लिहिलेले आहेत. परंतु मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ इंग्रजीतूनच लिहिलं असं नाही, तर त्यांनी मराठीतून सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं लेखन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर कधी, मी थोडा भाषेचा आणि लँग्वेजचा माणूस असल्यामुळं माझं लक्ष त्याच्याकडे सातत्यानं जात असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंग्रजीतलं हस्ताक्षर जर तुम्ही बघितलं तर एवढं सुंदर हस्ताक्षर त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या हस्तलिखित जर आपण पाहिली तर. आणि तेवढं सुंदर अक्षर मराठीतलं सुद्धा त्यांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. रमाबाईंना लिहिलेली पत्र असतील किंवा सोलापूरमध्ये मी ज्यांच्यावरती अभ्यास केला होता ते हरिभाऊ तोरणे असतील, त्या हरिभाऊ तोरणे यांना 25 पत्र बाबासाहेबांनी पाठवलेली होती त्यांच्या हस्ताक्षरातली. आणि मग त्यातली भाषा असेल, त्यातले शब्द असतील, त्यातली आपुलकी असेल, ती जर आपण वाचायला लागतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषिक प्रेम, वाङ्मयीन प्रेम, साहित्यिक प्रेम आपल्याला लक्षात येतं. आणि मग असा एक ग्रंथकार जो आहे तो ग्रंथकार खूप महत्वाचा वाटायला लागतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्या ग्रंथावरती बोलणं खूप अवघड गोष्ट आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही. परंतु 2023 मध्ये
जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून डिसेंबर महिन्याच्या 6 तारखेपर्यंत एकाच ग्रंथावरती फक्त अभ्यास करून एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला होता, आणि ते म्हणजेच अॅनालिसिस ऑफ कास्ट नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे त्याच्यावरती. तर वर्षभर माझा अनुभव असा होता की आपण प्रत्येक वेळा वाचत असताना नवीन काहीतरी अनुभव आपल्याला वाचताना येतो. त्यांनी लिहिलेला एक पान तरी डोकं भिडल्याशिवाय मध्ये जर आपण थोडस त्यांची ग्रंथसंपदा, मी सगळ्यावरती बोलणार नाही, कारण काही ठळक महत्वाच्या ग्रंथांच्या अनुषंगाने काही निरीक्षण फक्त ठेवेल. कारण ग्रंथकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला खूप भावणारे व्यक्तिमत्व आहेत आणि तेच मला थोडस मांडायचं आहे. 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा ग्रंथ प्रकाशित झालेला होता, आणि तो ग्रंथ म्हणजे एका डिग्रीच्या अनुषंगाने लिहिलेला त्यांचा तो प्रकल्प होता, तो खूप महत्वाचा होता. आणि त्यांनी तिथं सुद्धा म्हणजे परदेशात गेले, परदेशी शिक्षण घेत आहेत, आणि तिथं जाऊन त्यांचा अभ्यास केला नाही, त्यांचं लक्ष भारताकडे होते. आणि म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलेले 1916 मधलं भारतातील जाती, त्यांची उत्पत्ती आणि विकास नावाचं पुस्तक आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं समाजशास्त्र अभ्यासलेलं होतं, आणि त्यांच्या लक्षात आलेलं होतं की इथलं समाजशास्त्राचं व्याकरण काय साधं सुधं व्याकरण नाही सर, तर अतिशय गुंतागुंतीचं व्याकरण आहे. आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल ते व्याकरण सोडवण्याची, समाजशास्त्रीय व्याकरण सोडवण्याची, तर ती इथली जाती व्यवस्था आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जर कोणत्या विषयाला हात घातला असेल तर तो म्हणजे भारतातल्या जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये. आपल्या सर्वांना माहित आहे की जात नावाची गोष्ट जगात कोणत्याही देशामध्ये आपल्याला सापडत नाही, ती केवळ आणि केवळ भारतामध्ये सापडते. खरं तर जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी आणि विरोध करणारी माणसं आहेतच, परंतु मला खात्रीनं सांगता येतं की समर्थन करणारी ही फक्त हाताच्या बोटावरती मोजणारी माणसं असणार आहे. परंतु लाखो लोक असे आहेत किंवा सगळेच समाज सुधारकांनी एकच विचारला मांडलेला होता की आपल्याला जर एक व्हायचं असेल, आपल्याला जर एकसंघ राहायचं असेल, आपल्याला जर भारतीय म्हणून जगायचं असेल आणि या देशाचा जर राष्ट्रविकास करायचा असेल, तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्यामधली जी विषमता आहे, आपल्यामधला जो भेदाभेद आहे, आपल्यामध्ये आपल्याला मोडून टाकणारी जी जाती व्यवस्था आहे ती संपवली पाहिजे. आणि ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलाच ग्रंथ जो लिहिलेला होता तो अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणून आपल्याला लक्षात येतो. त्या ग्रंथामध्ये त्यांनी केवळ भारतातल्या जाती व्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे हे मांडलेलं होतं. मला सांगायला आनंद सर, एक महत्वाची गोष्ट आहे, रावसाहेब कसबे यांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे की भारतातल्या जाती व्यवस्थेचा प्रश्न जगाच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा मांडणारा जर महापुरुष कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण तो प्रश्न एवढा गंभीर होता आणि म्हणून त्यांनी तो त्या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेला होता, आणि त्याच्यावरती अनेक पाश्चात्य विचारवंतांनी भाष्य केलेलं होतं, आणि ते भाष्य सुद्धा अतिशय महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला महत्वाचा ग्रंथ म्हणजे रुपयाचा प्रश्न नावाचा आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी काही जण अर्थशास्त्राचे जर मुलं असतात तर मला वाटतं की हा ग्रंथ वाचणं खूप महत्वाचं आहे. अर्थशास्त्राचीच का, सगळ्याच विद्यार्थ्यांनी तो वाचला पाहिजे. कारण आपल्याकडे माहित आहे की मी काही अर्थशास्त्राचा प्राध्यापक नाहीये, कॉमर्सचाही प्राध्यापक नाही, परंतु माझं भाग्य आहे की साखरे सरांसारखी कॉमर्सची माणसं माझे मित्र आहेत. त्याच्यामुळं काही वेळा ती चर्चा आमची होत असते. रुपयाचा प्रश्न हा जो ग्रंथ आहे तो इथल्या भारतीय अर्थशास्त्रावरती, अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला अतिशय गंभीर मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये मांडलेला होता. आणि मग इथला रुपयाचा प्रश्न कसा गंभीर बनत चाललेला आहे. आपण जीडीपी वगैरे वाचतो मित्रांनो, परंतु आपण कधी खोलात जाऊन त्याच्या संदर्भामधलं विवेचन करण्याचा, लक्षात घेण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु आज जे आपल्या रुपयाचं अवमूल्यन होतं आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची कारणं काय आहेत हे जर आपल्याला शोधायचे असतील तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सगळ्या ग्रंथ निर्मितीकडे मुळातून जावं लागतं. आणि ते आपण गेल्यानंतरच आपल्याला कळतं की या देशाची अर्थव्यवस्था कशी होती, नंतर कशी बदललेली आणि आज कशी झालेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण ग्रंथ लेखनाचं एक सूत्र आहे की ते नेहमी आजचा प्रश्न घेतात, परंतु त्याची पाळंमुळं इतिहासात शोधण्याचा प्रयत्न करतात. प्राचीन काळातील क्रांती आणि प्रतिक्रांती नावाचा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि तो ग्रंथ सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागतो. मित्रांनो, भारताचा इतिहास काही साधा सुद्धा इतिहास नाहीये. इथं क्रांतीही घडलेली आहे आणि प्रतिक्रांतीही घडलेली आहे. इथं परकीय आक्रमणं पण झालेली आहेत आणि त्या आक्रमणांना मोडीत काढण्याची क्रांती सुद्धा याच देशामध्ये घडलेली आहे. आणि म्हणून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचा इतिहास लिहित असताना हे क्रांती आणि प्रतिक्रांतीचं जे सूत्र मांडलेलं आहे ते खूप विस्ताराने नमूद करणारी गोष्ट आहे. ते काही 4 वाक्यात सांगता येणारा ग्रंथ नाहीये, परंतु मी या निमित्ताने एकच सांगेन की समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या देशातलं समाजशास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर क्रांती आणि प्रतिक्रांतीचा ग्रंथ अवश्य वाचला पाहिजे. कारण त्यातून डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ इतिहास मांडलेला नाही तर इतिहासामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा अन्वयार्थ आता कसा लावायचा आपण हेही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. मला आणखी एक ग्रंथ खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे थॉट्स ऑफ पाकिस्तान. तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, तो प्रश्न आज किती गंभीर आहे ते आपण बघतोय, परंतु त्या काळामध्ये ज्यावेळेस पाकिस्तानच्या निर्मितीची बीजं रोवण्यात आलेली होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानच्या निर्मितीचे धोके आपल्याला सांगून ठेवलेले होते. त्या काळातच की हा जर देश निर्माण झाला तर काय धोके आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे होऊ शकतात तो सुद्धा भाग त्या ठिकाणी मांडलेला होता. मला सगळ्याच ग्रंथावरती नाही बोलायचं, परंतु 3-4 आणखी ग्रंथ खूप महत्वाचे वाटतात ते सांगायला हरकत नाही. मित्रांनो, 1946 ला आणि 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 ग्रंथ खूप महत्वाचे लिहिलेले आहेत. त्यातला पहिला ग्रंथ आहे शूद्र पूर्वी कोण होते आणि त्याच्यानंतरचा जो ग्रंथ आहे ते अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ होते. केवळ भारतीय समाजाचाच अभ्यास करत नव्हते तर जगातल्या सामाजिक सगळ्या संरचनेचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि मग या देशामध्ये जी वर्णव्यवस्था जी निर्माण झालेली ती कशी निर्माण झालेली आहे याविषयी ते भाष्य करतायत. आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जो इतिहास आहे त्याला जोडूनच हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. माझे मार्गदर्शक डॉक्टर कृष्णा किरवले यांनी मला एक काम दिलेलं होतं की या 2 ग्रंथांचा अभ्यास वर्षभर करायचा आणि त्याच्यामध्ये मांडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धांत कसे आहेत ते शोधून काढण्यासाठीचं काम दिलेलं होतं मी पीएचडी करत असताना. खरं तर मला आजही ते दिवस आठवतात की एक ग्रंथ वाचत असताना आणि त्याची सुसंगती लावत असताना किती दमछाक आपली होऊ शकते. खरं तर त्या वैचारिक पातळीवरती जाणं खूप अवघड गोष्ट असते, परंतु काही मात्र सूत्र आपल्याला त्याच्यातून शोधता येऊ शकतात. मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच वेळा आर्य अनार्य यांचा संघर्ष मांडला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही ग्रंथांमध्ये या आर्यांच्या संदर्भातली जी काही सैद्धांतिक मांडणी आहे ती आतापर्यंत कशी चुकीची झालेली आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडे भाषा विज्ञानामध्ये आंतरवर्तुळ बहिर्वर्तुळ सिद्धांत मांडला जातो. मग आर्य भारतात आले, एक वर्तुळ केलं, परत त्यांनी आक्रमण इथल्या लोकांवरती केली, मग दुसरं वर्तुळ तयार झालं वगैरे वगैरे सांगितलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आर्यांच्या उत्पत्तीचा निर्मितीचा इथे येण्याचा जो सिद्धांत आपल्याकडे मांडला जातो तो असा चुकीच्या तत्वावरती आधारित आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये मांडलेला. खरं तर शूद्र कोण होते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायला गेलं तर इतिहासात जावं लागतं, समाजशास्त्रात जावं लागतं आणि आपल्याला त्याची तत्व शोधून घ्यावी लागतात. मित्रांनो, आपण शब्द खूप सहज वापरतो, परंतु प्रत्येक शब्दाला एक इतिहास असतो आणि तो इतिहास सुद्धा आपल्याला समजून घेतला पाहिजे. खरं तर शूद्र शब्दासंदर्भामध्ये वादविवाद खूप मोठ्या प्रमाणात आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुद्धा हा वाद काही कमी होता असं आपल्याला दिसत नाही, तिथेही होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या संदर्भांचा आधार घेत खरंच नेमकी इथली समाज व्यवस्था कशी होती याची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य आणि अल्पसंख्याकांसारखा ग्रंथ त्यांचा खूप महत्वाचा आहे. थॉट ऑफ लिंग्विस्टिक वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं होतं. मित्रांनो, फक्त शेवटच्या 2 ग्रंथांविषयी मी थोडंसं बोलेन आणि मग मी थांबेन फक्त 5 मिनिटांमध्ये, जास्त बोलत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा जर ग्रंथ कोणता असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ आहे. बऱ्याच वेळा या ग्रंथाकडे फक्त बुद्धांचं तत्वज्ञान एवढ्या अर्थानं घेतला जातो. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकांना दिलेली बुद्धाच्या तत्वज्ञानाची ती संहिता आहे, एक आदर्श आहे, एक महामार्ग आहे. आपल्याला जर तथागत बुद्धांना समजून घ्यायचं असेल, कारण ही भूमी बुद्धांची आहे असं सगळेजण म्हणतात, परंतु ती काय आहे कशी आहे ते आपल्याकडे सांगितलं जात नाही. तर या भूमीमध्ये बुद्धांनी जो विचार मांडलेला होता, जो सम्यक तत्वज्ञान मांडलेलं होतं, लोकाभिमुख तत्वज्ञानाची मांडणी केलेली, म्हणजे तुम्ही जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी तो सांगितलेला होता. तो किती नैतिकवान होता हे जर आपल्याला शोधून घ्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो ग्रंथ मला वाटतं की आपण सर्वांनी वाचला पाहिजे. आणि एका ग्रंथाचा उल्लेख करून मी थांबतो. तो ग्रंथ म्हणजे मला वाटतं की भारताचं संविधान आहे. आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो की
2024 हे वर्ष भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष पूर्ण झालेत संविधानाच्या निर्मितीला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कष्ट त्याच्या पाठीमागं किती होतं हे तुम्ही आम्ही वाचण्यापेक्षा संविधान सभेमध्ये जी भाषणं झालेली आहेत त्या काळामध्ये तुम्ही जर ती वाचली तर तुमच्या लक्षात येतं की सर्वच राजकीय नेत्यांनी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधानाच्या निर्मितीमधलं जे काही योगदान आहे ते मान्य केलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना घटनाकार म्हणून आपल्याकडे ओळखलं जातं. खरं तर जर भारतातील जाती या ग्रंथापासून आपण भारतीय संविधानापर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका बिंदूपासून विवेचनाला सुरुवात केलेली होती, परंतु संविधानामध्ये त्यांनी या देशातल्या प्रत्येक घटकाला समोर केंद्रवरती ठेवून त्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. ज्या स्त्रियांना इथल्या समाज व्यवस्थेमध्ये शून्य अशा पद्धतीचे अधिकार होते त्या स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याचं काम त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. हिंदू कोड बिल सारखं जर तुम्ही त्यांचा ग्रंथ वाचला तर आपल्याला लक्षात येतं की भारतातल्या स्त्रियांविषयी बाबासाहेबांचे विचार काय होते आणि ते समतेच्या तत्वावरती आधारित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलं की माझं तत्वज्ञान फक्त 3 शब्दांमध्येच बांधलेलं आहे आणि ते 3 शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आहे. तर अशा पद्धतीचं तत्वज्ञान मांडणारे एक ग्रंथप्रेमी, एक ग्रंथकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतात. मित्रांनो, असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळेच ग्रंथ वाचणं या जन्मात तरी शक्य होईल का नाही अशी गोष्ट आहे. कारण एक एक ग्रंथ आपण वाचायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की खूपच चिंतन त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचे ग्रंथ तर आहेत, त्यांची पत्र आहेत, त्यांचे अनेक निवेदनं दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचे 40 खंड इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यातले 20 का 22 खंड आपल्या मराठीमध्ये सुद्धा ते प्रकाशित झाले. आपल्याकडे त्या लायब्ररीच्या पलीकडे जर तुम्ही नजर टाकली तर त्या कोपऱ्यामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब रायटिंग अँड स्पीचेसचे खंड तिथं लावलेले आहेत, आपल्याला दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, संत नामदेवांच्या एकाच अभंगानं किंवा ओवीनं मी समारोप करतो. नामदेवांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी, असं नामदेवांनी म्हणून ठेवलेलं आहे. खरं तर तो नामदेवांचा विचार मला खूप महत्वाचा वाटतो आणि मला असं म्हणावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला सगळंच वाचता येईल का मला शंका आहे, परंतु किमान एक तरी ग्रंथ तुम्ही वाचावा, अनुभवावा, त्याचं चिंतन करावं, मनन करावं, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी, तर आपलं आयुष्य मला वाटतं एक सार्थकी लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली हार तुऱ्याची नाहीये, तर त्यांनी दिलेल्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असणार आहे आणि ते विचार तुम्हाला ग्रंथांमधूनच सापडणार आहेत. मला इथं बोलण्याची संधी प्राचार्यांनी आणि साखरे सरांनी दिली त्याबद्दल मी सरांचं ऋण व्यक्त करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अतिशय शांत चित्तानं मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्याप्रती सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. या समारंभाला मार्गदर्शन ज्यांनी केलं मी असं म्हणेल की तुपेरे सरांनी 20 ते 25 मिनिटांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अख्ख्या जीवनामध्ये त्यांनी जे योगदान दिलं त्या 20-25 मिनिटात सामावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी मुद्दाम उल्लेख करतो आंबेडकराईट स्कॉलर, मला वाटतं त्यांचा परिचय करून देताना आंबेडकराईट हा शब्द आलेला होता. आंबेडकरवादी विचारांचे शास्त्रीय अभ्यासक किंवा ज्यांना आपण एक स्कॉलर म्हणू ते आज आपल्यामध्ये आहेत, त्याचा परिचय आपल्याला झाला. मी मुद्दाम तुपेरे सरांच्या त्या योगदानाबद्दल एका अर्थानं समाधान व्यक्त करतो, कारण ज्या ग्रंथालयात आपण बसलो त्या ग्रंथालयातच त्यांनी आंबेडकर आणि त्यांचं साहित्य या मुद्द्याच्या अंगानं ज्या पद्धतीने विश्लेषण मांडलं मला वाटतं ते खरोखर अतिशय महत्वाचं होतं. म्हणजे सुरुवातीलाच मी आल्याला म्हणालो की औपचारिकता करणं, ज्याचा मला वाटतं सरांनी शेवटी उल्लेख केला की नुसती फुलांनी श्रद्धांजली वाहणं ही एक औपचारिकता असते, ती आपल्याला साधारणतः प्रत्येक व्यक्तीला तो संदेश पोहोचावा. पण आपण अशा अवस्थेत आलेलो आहोत की डॉक्टर आंबेडकरांना आजच्या दिनी श्रद्धांजली वाहताना, भावांजली वाहताना सातत्यानं आपल्याला जाणीव व्हावी की कुठेतरी त्यांची वैचारिक योगदानाची जी आपल्याला परंपरा लाभलेली आहे त्या परंपरेचं प्रत्येक जण आपण पायिक आहोत.
एका बाजूला NSSच्या माध्यमातून साखरे सर हे सातत्यानं उपक्रम राबवतात. कालही त्यांनी आरोग्यविषयक उपक्रम राबवला, त्याच्या आधी रॅली असतील, मतदानाविषयक जागृती असतील. तुम्ही सगळे स्वयंसेवक अतिशय उत्साहाने सहभागी होता. मला वाटतं हे करत असताना बाकीच्या विद्यार्थ्यांनी जोडता. मला वाटतं कुठंतरी आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्ष आपण कृतीमध्ये परिणाम करू इच्छितो. ते साध्य करण्याचं काम साखरे सर आणि त्यांचे स्वयंसेवक करतायत. आणि सुरुवातीला सरांनी उल्लेख केला की असे जयंती, पुण्यतिथी किंवा अभिवादनाचे कार्यक्रम करून काय नेमकं साध्य करायचं, मला वाटतं ते त्यांच्या कृतीमधनं ते दाखवतात. हे ग्रंथालयासारख्या अतिशय पवित्र जागा, डॉक्टर आंबेडकर त्यांना आयुष्यातले अतिशय महत्वाचं साधन मानायचे आणि त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा पाया हे ग्रंथ. हे ग्रंथ ही गुरु आपण जे उल्लेख केले, नामदेवांच्या ओळीनं त्यांनी समारोप केला. डॉक्टर आंबेडकरांनी उल्लेख केला होता. बाकीचे कुठलेही ग्रंथ फारसे महत्वाचे नाही. ज्ञानेश्वरांचं आणि तुकारामांचे ग्रंथ जरी वाचन केले तरी मला वाटतं तत्वज्ञान जगण्याचं पुरेसं मिळू शकेल. कितीतरी गोष्टी डॉक्टर आंबेडकरांच्या सरांनी आता सांगितल्या. मला वाटतं यातनं जे लक्षात येतं की कुठंतरी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरांनी जो उल्लेख केला तोच धागा पकडून मी पुढे जातो, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे आणि सरांनी ते अतिशय समर्पकपणे मांडलेलं आहे. पण त्यातनं आपण काय घ्यायचं हा प्रश्न शिल्लक राहतो. किंबहुना अनेक ग्रंथांचा सरांनी उल्लेख केला. म्हणजे जाती व्यवस्थेच्या उच्चाटनापासून त्यांनी सुरुवात केली. एका अर्थानं तो हिंदू धर्मातल्या विषमतेचा आढावा होता. दुसऱ्या बाजूला ते समाजशास्त्रातलं योगदानही होतं. अस्पृश्य कोण होते, आंबेडकरांचं म्हणणं होतं की एकेकाळचे ते राज्यकर्ते होते. त्यात राजकारण कसं घडलं आणि मग राजकीय दृष्ट्या राजकीय विचारवंत म्हणूनही डॉक्टर आंबेडकरांचा अभ्यास झालेला आहे. सरांनी जसा उल्लेख केला की लँग्वेज, भाषा, साहित्य या दृष्टीने त्यांनी सगळी मांडणी केली. पण त्यात त्यांनी अनेक पैलू जे दाखवले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर, विटेकर सर आज उपस्थित आहेत, समाजशास्त्रामध्ये डॉक्टर आंबेडकर अभ्यासाला आहेत, अर्थशास्त्रामध्ये आता साखरे सरांचा किंवा कॉमर्सचा अर्थशास्त्राचा उल्लेख झाला, प्रॉब्लेम ऑफ रुपीबद्दल सर बोलतायत. मला वाटतं हे सगळं बोलत असताना आजच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांचे विचार कसे समकालीन आहेत. कधी काळी लिहून ठेवलेला एखादा ग्रंथ आपण तो जुना झाला, काळ बदलला असं नेहमी म्हणण्याची पद्धत असते. आमच्या पिढीने डॉक्टर आंबेडकरांना पाहिलंही नाही. तुमची पिढी तर अजून पुढची आहे. पण ज्या हरिभाऊ तोरणेंचा सरांनी उल्लेख केला किंवा त्यांचे गुरु कृष्णा किरवले, एक नातं सांगायला आनंद वाटतो सर. जसं जसं आपण घडत गेलो डॉक्टर आंबेडकरांचं प्रत्येक व्यक्तीच्या, इथे जे सगळे उपस्थित प्राध्यापक आहेत, दुड्डे सर असतील, शेळगे सर असतील, सर्वोदय मॅडम आहेत, कुलकर्णी सर आहेत, रेवप्पा कोळी आहेत, हे सगळेजण इथे येऊन आपल्याला प्रत्यक्षामध्ये नोकरी करतायत. काहीतरी एक ज्याला आपण औपचारिकता म्हणून करतायत, त्याच्या पलीकडे काही गोष्टी आहेत. आणि या सगळ्यांमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा वाटा आहे. आणि हे निर्विवादपणे आपण मान्य करू. त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी रचना केली, संविधानाचा उल्लेख सरांनी केला. मी अतिशय सारांश लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, त्या संविधानाबद्दल तर देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक पिढी येणारी ही ऋणी राहील अशा प्रकारचा तो ग्रंथ आहे. कारण प्रत्येकाला मूलभूत हक्क दिले. स्त्रियांच्या बद्दल त्यांनी सरांनी आता उल्लेख केला. अनटचेबल ऑफ अनटचेबल्स, अस्पृश्यांमधले अस्पृश्य कोण असतील तर त्या स्त्रिया आहेत. आणि मग सरांनी याचा उल्लेख केला की हिंदू कोड बिलाचा डॉक्टर आंबेडकर ग्रंथ रूपाने उल्लेख करतात, मांडणी करतात की जिथून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कुठेतरी भारतीय पद्धतीने विकसित व्हावा हा त्यांचा प्रयत्न होता. कितीतरी ग्रंथ आहेत. बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा सरांनी उल्लेख केला. जे एका बाजूला समाजशास्त्राचा अभ्यास आहे, दुसरीकडे अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्रामध्ये या सगळ्यांची मांडणी करून डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. अनेक शतकांचा ज्याला आपण अभ्यास करून 2,000 वर्षांचा इतिहास अभ्यासून मग कुठेतरी डॉक्टर आंबेडकर म्हणतायत की या सगळ्या प्रक्रियेनंतर जाती व्यवस्था काय आपल्याला देते. त्यांनी सांगितलं की त्याला एक उपमा दिली की ती अनेक मजल्यांची इमारत आहे, पण त्या इमारतीला जिनाच नाहीये. खालच्या मजल्यावरचा वरती व्यक्ती वर येऊ शकत नाही, वरच्या मजल्यावरचा खाली येत नाही. आणि मग आंबेडकर त्याचं विश्लेषण करतात की जाती व्यवस्था आणि त्यातनं आलेली विषमता ही श्रेणीबद्ध विषमता आहे. ग्रेड मिळते ना तुम्हाला, ए ग्रेड, बी ग्रेड, मार्कांप्रमाणे असते. तसंच समाजातल्या लोकांना, नागरिकांना, व्यक्तींना कुठेतरी ग्रेडेशन दिलेलं आहे. हा उच्चवर्णीय, हा कनिष्ठ वर्णीय. आणि मग आंबेडकर ज्या पद्धतीनं वैचारिक दृष्ट्या प्रचंड मोठी क्रांती करण्याची गरज आहे असं म्हणतात की जोपर्यंत जातीय विषमता नष्ट होत नाही
तोपर्यंत ही जाती विषमता फक्त धर्मापुरती राहत नाही, त्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात. समाजशास्त्रीय दृष्ट्या विषमता आपल्याला घातक ठरते, राजकीय दृष्ट्या त्याचे पडसाद उमटायला लागतात आणि मग आर्थिक क्षेत्रातही तेच आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि या सगळ्यांचं जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, सरांनी उल्लेख केला ज्या क्रांतीचा, तर ती क्रांती लोकशाही क्रांती असेल याचाही उल्लेख डॉक्टर आंबेडकर करतात. लोकशाही मार्गानेच ही क्रांती होईल आणि ती क्रांती करताना संविधानासारखा मार्गदर्शक ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवला. एका अर्थाने त्या क्रांतीची चौकट त्याने आपल्यापुढे मांडलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं, समोर आपल्या संस्थापकांचा फोटो दिसतोय, मगाचपासून मी विचार करतोय सरांची मांडणी ऐकताना. अप्पासाहेब काडादी या संस्थेचे संस्थापक या नात्याने आपल्याला माहिती आहे. कदाचित आपल्याला माहित नसेल, सोलापुरातल्या काँग्रेस पक्षाचे, काँग्रेस ही संघटना स्वातंत्र्यापूर्वीची आहे, त्या संघटनेचे सोलापुरातले संस्थापक हे डॉक्टर अप्पासाहेब काडादी होते. त्यांनी आपल्याला जो विचार मांडला, प्रत्यक्ष कृती केली, ते आमदारही होते, खासदारही होते. कळत न कळत आपल्याला हा इतिहास शोधून काढावा लागेल की त्यावेळेला एक घटना मी सांगू इच्छितो. प्रामुख्याने डॉक्टर आंबेडकरांनी जनता पत्र असेल, बहिष्कृत भारत असेल, मला वाटतं इतक्या सगळ्या गोष्टी सांगताना आंबेडकरांचं हे लिखाण तर त्याचे स्वतंत्र ग्रंथ पुन्हा उपलब्ध आहेत. त्यांनी ही वृत्तपत्र चालवलेली होती. जे रोजच्या जीवनात काय घडतं त्याचंही विश्लेषण डॉक्टर आंबेडकर या वृत्तपत्रात करत होते. मुद्दाम मी उल्लेख करतो की त्यांनी राजकारणामध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली सोलापुरातली लोकसभेची, त्यावेळेला हे आवाहन केलेलं होतं की जर आपल्याला अस्पृश्य, मागासवर्गीय किंवा समाजातले दुर्बल घटक, स्त्रियांचा उल्लेख त्यात करतात, या सगळ्यांवरती जो अन्याय अत्याचार होत आलेला आहे तो दूर करून त्यांना सामाजिक न्यायाकडे द्यायचं असेल तर राजकारण करणं आवश्यक आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवलेली होती, त्याची रूपरेषाही लिहिलेली होती. प्रत्यक्ष कृती करण्यावरती डॉक्टर आंबेडकरांचा भर होता. सरांनी ज्या ग्रंथांचा उल्लेख केला त्यांची एक चौकट त्यांनी ठरवलेली होती की हे सगळे ग्रंथ, त्यातली विषमता, त्याच्या पलीकडे जाऊन मग डॉक्टर आंबेडकर महाडचा 14 जणांचा सत्याग्रह घेत आहेत, मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेत आहेत, काळाराम मंदिराचा सत्याग्रह घेत आहेत आणि या कृतीवरती त्यांनी भर दिलेला होता. निवडणुकीच्या राजकारणात जर आपल्याला कुठेतरी विषमता दूर करायची असेल तर डॉक्टर आंबेडकरांनी एक आवाहन केलेलं होतं की सोलापुरात त्याचा प्रयोग झाला. अभिमानाने सांगू इच्छितो की त्यांनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाशी युती करायला तयार आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर त्यांनी बोलणी केली आणि मग ते म्हणाले आम्ही उमेदवार उभे करू, युती करून, आघाडी करून. युती आघाडीची रचना तेव्हा त्यांनी मांडलेली होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच. तेव्हा त्यांनी कल्पना मांडली की जर उमेदवार पाडणार नसाल, नाहीतर नावापुरते उमेदवार द्यायचे. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उमेदवार डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले होते. पाडणार असाल तर मी युती आघाडी करणार नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या निवडणुकीमध्ये शेका फेडरेशन आणि प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्ष ही युती झाली. तुळशीदास जाधव हे शेका फेडरेशन आणि शेकापचे एकत्रित उमेदवार होते. आणि मग डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की पांडुरंग नाथूजी राजभोज यांना त्यांनी उभं केलं. या दोघांना एकत्रितपणे निवडून देत असाल तर महाराष्ट्रभर मी या पक्षाची युती आघाडी करायला तयार आहे. राजकीय पातळीवरचा व्यवहार आणि एका बाजूला ग्रंथांचं प्रचंड परीक्षण. मला वाटतं खरं तर त्यांच्या विद्यार्थी जीवनाबद्दल बोलायला लागलो तर आपल्याला तो एक वेगळा पैलू आहे. केवळ भारतात नव्हे, प्रत्यक्षामध्ये कोलंबिया विद्यापीठात जाऊन त्यांनी या प्रॉब्लेम ऑफ रुपीचा जो सरांनी उल्लेख केला तो त्यांच्या पीएचडीचा ग्रंथ होता, पीएचडीचा त्यांचा थेसिस होता. त्याच्यावरती अभ्यास करून त्यांना ती डिग्री मिळाली. अनेक वेळा मी उल्लेख केलेला आहे. कोलंबिया विद्यापीठात आपण जर गेलो, तुम्हाला नेटवरती आता हे सहज घर बसल्या सर्च करता येईल. तिथले अत्यंत आदर्श विद्यार्थी, गुणवान, गुणवंत विद्यार्थी आपण म्हणतो ना, मेरिटमध्ये येतात. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख कोलंबिया विद्यापीठाने त्याची स्मृतिशिला ती जतन केलेली आहे. मला वाटतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती कीर्ती प्राप्त केलेला हा विद्यार्थी भारताला लाभलेली एक देणगी होती. समाजशास्त्री, विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ आणि मगाशी मी ज्या अप्पासाहेबांचा उल्लेख मुद्दाम केला, ज्या लोकशाही समाजवादाचा डॉक्टर आंबेडकरांनी उल्लेख केलेला आहे की हाच मार्ग आहे जो भारताच्या भवितव्याचा आणि क्रांतीचा मार्ग आहे, त्या समाजवादाचा पुरस्कार करून अप्पासाहेब काडादींनी निवडणुका लढवलेल्या आहेत. ती त्यांच्या जीवनाचं व्रत म्हणून त्यांनी स्वीकारलेली विचारसरणी होती. आणि त्या समाजवादाच्या विचारावरती आधारित ज्या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेमध्ये आम्ही सर्व प्राध्यापक आणि आता आपण विद्यार्थी म्हणून आहोत. मला वाटतं याचा आपल्याला अभिमान आहे. कितीतरी भारतातल्या अशा संस्था डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवरती आजही वाटचाल करतायत. त्या दिशेने आपण जाऊया.
तुपेरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे केवळ ज्याला आपण म्हणतो की ग्रंथांचा आढावा त्यांनी घेतला, पण त्या विचारांचा प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करणं हेच आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे, हेच आजच्या दिवसाचं मला वाटतं प्रयोजन आहे आणि ते आपण सर्व मिळून करा. ग्रंथालयामध्ये मुद्दाम आपण हे आयोजित करतो. मुलीमणी सर, कुलकर्णी सर, रेवप्पा कोळी, आमचे कुंभार असतील आणि सर्व इथला नॉन टीचिंग स्टाफ सातत्यानं आम्हाला न जसं सरांनी उल्लेख केला आणि काही वेळी सांगितलं तरी आपण आलो, पण कुठलीही गोष्ट अगदी लास्ट आवरला आम्ही सांगितली तरी मुलीमणी सर आणि त्यांचे सहकारी अत्यंत तातडीनं सर्व सहकार्य करतात नियोजनामधलं. आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्यापर्यंत हे विचार पोहोचावेत आणि ते केवळ आपल्यापुरते न ठेवता भारताच्या भवितव्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आपण जतन करूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. ज्यांनी चंदनाच्या चितेवरती भीम पाहिला त्यांनी त्याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर व्हायला. यानंतर कुमारी तेजस्विनी मंठाळकरला विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मनस्वी आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.पी. बुवा सर यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. उदात्त उत्तम विचारांनी प्रेरित असे प्रत्येक कार्यक्रम घडवून आणणारे एनएसएस विभागाचे समन्वयक तथा कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर ए.बी. साखरे सर यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच सर्व एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे मी मनापासून आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. NSS क्लब दो.